हॅलो फ्रेंड्स, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुक मधील ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पोएमचं ॲप्रिसिएशन अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पोएमचं आपलं ॲप्रिसिएशन. टायटल. द टायटल ऑफ द पोएम इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज हॅरी बेन. मित्रांनो बघा, टायटल आणि पोएट पूर्ण वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. बरेच विद्यार्थी डायरेक्टली नावं लिहित असतात, कवितेचं नाव आणि पोएटचं नाव. तर याला एक छोटीशी ओळ मित्रांनो पूर्ण वाक्यात लिहिण्याचा नक्कीच सगळ्यांनी प्रयत्न करा. बघूया आपला तिसरा पॉइंट. थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज द सेल्फलेसनेस अँड काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स नेचर अँड ह्युमन बीइंग्स. ट्रीज डू नॉट हार्म एनीवन but they continuously serve us by providing shade, fruits, food and shelter to birds. मित्रांनो, आपल्या कवितेची सेंट्रल आयडिया जर आपण बघितली तर यामध्ये आपल्याला झाडांचे मानवी जीवन आणि निसर्गाप्रती असणारं प्रेम, परोपकार आणि दयाळू स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. झाडे कोणालाही इजा करत नाहीत, उलट ते सर्वांना सावली, फळे, लाकूड आणि पक्ष्यांना निवारा देऊन सर्वांची सेवा करत असतात. या प्रकारे आपली सेंट्रल आयडिया मित्रांनो आहे. बघूया राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABB. फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच या घटकामध्ये मित्रांनो आपल्याला एका फिगर ऑफ स्पीच बद्दल माहिती आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं असणार आहे. बघूया पहिलं फिगर ऑफ स्पीच. पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे मित्रांनो आपला चेतन गुणोक्ती अलंकार. Trees are given human-like qualities such as kindness and humming a lullaby. ज्या मानवी क्वालिटीज मित्रांनो आहेत, दयाळूपणा असणे आणि ललबाईचं गायन करणे, गुणगुणणे, या प्रकारच्या ज्या मानवी क्वालिटीज आहेत, ह्युमन क्वालिटीज आहेत, ते मित्रांनो या ठिकाणी झाडाला दिलेले आहेत. एक्झाम्पल बघा. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे हम अ ड्रॉसी ललबाय. तसंच आपण दुसरं फिगर ऑफ स्पीच बघूया. एलिट्रेशन म्हणजे मित्रांनो आपला अनुप्रास अलंकार. हा केव्हा होतो बघा. रिपिटेशन ऑफ द सेम कॉन्सोनंट साऊंड्स फॉर पोएटिक इफेक्ट. बघा, त्या ओळीला पोएटिक इफेक्ट देण्यासाठी जेव्हा एखाद्या ओळीमध्ये कॉन्सोनंट साऊंड ज्यावेळेस रिपीट होतो त्यावेळेस मित्रांनो आपला एलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच त्या ओळीमध्ये असतो. एक्झाम्पल बघा. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउच. आता बघा या ठिकाणी येस साऊंड मित्रांनो रिपीट होतो आहे. स्प्रेड, शेड, स्लीपी या प्रकारे. तर त्यावेळेस आपलं फिगर ऑफ स्पीच मित्रांनो आहे एलिट्रेशन. अशा प्रकारे आपला हा पाचवा पॉईंट मित्रांनो आपण लिहिणार आहोत फिगर ऑफ स्पीच. या दोघांमधून एका फिगर ऑफ स्पीच बद्दल माहिती आपण एका गुणासाठी लिहिणार आहोत. तर असं एकूण 5 गुणांसाठी असणार आपलं ॲप्रिसिएशन. या प्रकारे मित्रांनो आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या टेक्स्टबुक मधील ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पोएमचं ॲप्रिसिएशन मित्रांनो समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याच्यामुळे तुम्हाला आपला येणारा पुढील व्हिडिओ मित्रांनो लगेच उपलब्ध होईल. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.